मराठी वाचन लेखमध्ये सर्व रसिक श्रोत्यांचे स्वागत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ही वृत्ती संतांच्या शिकवणीचा गाभा आहे. संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील एक हृदयस्पर्शी कथा, निस्वार्थ भक्ती. संत एकनाथ महाराज हे त्यांच्या शांत स्वभावासाठी आणि भूतदयेसाठी ओळखले जात. एकदा ते रामेश्वरला कावड नेण्यासाठी काशीहून गंगेचे पाणी घेऊन निघाले होते. त्या काळी पायी प्रवास करून गंगेचे पाणी रामेश्वरला अर्पण करणे हे मोठे पुण्यकर्म मानले जाई. रणरणते ऊन होते. वाळवंटी भागातून जात असताना एकनाथांना वाटेत एक गाढव तडफडताना दिसले. ते गाढव तहानेने व्याकुळ झाले होते. त्याच्या तोंडातून फेस येत होता आणि ते शेवटच्या घटका मोजत होते. त्यावेळी तिथून अनेक यात्रेकरू जात होते. त्यांच्याकडेही गंगेचे पाणी होते, पण त्यांनी विचार केला, हे पाणी तर देवासाठी आहे, ते या अपवित्र प्राण्याला कसे द्यावे, असे म्हणून सर्वजण पुढे निघून गेले. एकनाथांना त्या मुक्या प्राण्याची अवस्था बघवली नाही. त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या खांद्यावरची गंगेच्या पाण्याची कावड उतरवली आणि ते पवित्र पाणी त्या तहानलेल्या गाढवाच्या मुखात ओतले. पाणी पिताच ते गाढव सावरले आणि उठून उभे राहिले, जणू त्याला नवीन जीवनदान मिळाले. सोबतच्या लोकांनी एकनाथांना विचारले, महाराज, तुम्ही हे काय केलेत? इतक्या लांबून आणलेले पवित्र गंगाजल एका गाढवाला पाजून तुम्ही तुमचे पुण्य वाया घालवलेत. आता तुम्ही देवाला काय अर्पण करणार? एकनाथ महाराज हसले आणि शांतपणे म्हणाले, ज्या देवाला मी रामेश्वरला शोधायला निघालो होतो, तो देव मला या तहानलेल्या प्राण्याच्या रूपात इथेच भेटला. मुक्या प्राण्याची तहान भागवणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. जर या जीवाचा आत्मा तृप्त झाला तर माझे गंगाजल प्रत्यक्ष परमेश्वरालाच पोहोचले. जेव्हा आपण फळाची अपेक्षा न ठेवता करुणेपोटी एखाद्याची मदत करतो, तेव्हा ती सेवा थेट ईश्वरापर्यंत पोहोचते.